भारतीय दर्शनशास्त्र यामध्ये आज आपण बौद्ध दर्शन भाग 2 अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण बौद्ध दर्शन भाग 1 यामध्ये 3 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण त्या पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत बौद्ध दर्शन आणि संप्रदाय तत्वज्ञान। त्या पुढील मुद्दा आपण अभ्यासणार आहोत बौद्ध दर्शन आणि प्रमाण मीमांसा आणि बौद्ध दर्शन आणि प्रमुख सिद्धांत। तर ऑनलाईन वर्गामध्ये मी नंदकुमार खुडके आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सुरुवात करूयात आपण। पहिला मुद्दा घेऊयात बौद्ध दर्शन आणि संप्रदाय तत्वज्ञान। मित्रांनो, जगात अनेक धर्म आहेत। उदाहरणार्थ हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध। या धर्माचे जर सिंहावलोकन केले तर प्रत्येक धर्मामध्ये विविध संप्रदाय निर्माण झाल्याचे दिसून येतात। ख्रिश्चन धर्मामध्ये कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट असे हे 2 संप्रदाय आहेत। इस्लाम धर्मामध्ये सुन्नी आणि शिया हे संप्रदाय आहेत। त्याचप्रमाणे जैन धर्मात दिगंबर आणि श्वेतांबर हे 2 संप्रदाय आहेत। त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात सुद्धा हीनयान आणि महायान असे हे संप्रदाय निर्माण झाले आहेत। भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर, आता महापरिनिर्वाण म्हणजे काय, तर सर्वोच्च अशी ती अवस्था आहे। पुनर्जन्माच्या चक्रातून कायमची मुक्तता होणे याला महापरिनिर्वाण असे म्हणतात। तर भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मतभेदाच्या प्रवृत्तीतून संप्रदायाची निर्मिती झाली। भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे साधारणतः 100 वर्षांनी वैशाली नगरीत भरलेल्या बौद्ध संगीतीमध्ये विनयाच्या काही नियमाबद्दल जे मतभेद झाले तेव्हापासून संघभेदास प्रारंभ झाला। जे तरुण भिक्खू विनयाच्या नियमांना शिथिल करून नवीन नियम करावयास उत्सुक होते, ते संख्येने अधिक होते। ते स्वतःस आर्य महासंगीक म्हणजेच महायानी म्हणू लागले। आणि जे वयस्कर, ज्यात स्थविरांची संख्या अधिक होती। आता स्थविर म्हणजे काय, तर ज्या बौद्ध भिक्खूंनी उपसंपदा घेऊन 10 वर्ष पूर्ण केले आहेत आणि विनयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे, अशा बौद्ध भिक्खूला स्थविर असं म्हणतात। आता जे हे वयस्कर होते त्या स्थविरांची संख्या ही अधिक होती, परंतु एकूण संख्येच्या मानाने त्यांना अल्पमत होते। त्यांना आर्य स्थविरवादी किंवा हीनयानी म्हणू लागले। तर आता आपण या बौद्ध संप्रदायातील महायान या संप्रदायाचा विचार करणार आहोत। याचे काही उपसंप्रदाय सुद्धा पडलेले आहेत या महायानचे, जसं की वज्रयान आहे, तंत्रयान आहे, पुढे मंत्रयान असे हे। तर तिबेटसारख्या देशात, नेपाळमध्ये, भूतानमध्ये अशा इत्यादी देशामध्ये हे संप्रदाय आजही आहेत। आता महायान म्हणजे मोठे यान। यान म्हणजे काय, रथ किंवा मार्ग। महायान संप्रदायामध्ये बोधिसत्वाला खूप महत्त्व आहे। आता बोधिसत्व म्हणजे काय, तर बोधी आणि सत्व असे हे 2 शब्दाचा मिळून शब्द तयार झालेला आहे हा। बोधी म्हणजे महान ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी। जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध बनेल, म्हणजे बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीची जी अवस्था आहे त्याला बोधिसत्व म्हणतात। मग राजकुमार सिद्धार्थाला बोधिसत्व म्हणतात। महायान संप्रदायामध्ये असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये बोधिसत्व प्राप्त करण्याची क्षमता असते, कारण प्रत्येक व्यक्ती भविष्यातील बुद्ध आहे।
महायानी संप्रदायाने हळूहळू भगवान बुद्धाच्या कायेस लोकोत्तर म्हणावयास सुरुवात केली. आता लोकोत्तर म्हणजे काय, तर सामान्य माणसाच्या पलीकडे म्हणजेच अवलौकिक. व भगवान बुद्धांना ईश्वराचे स्वरूप दिले. स्तूपाची पूजा, मूर्तीची पूजा, बोधिवृक्षाची पूजा, बोधिवृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष, ही सुरू केली. भगवान बुद्धांची अनेक नावाने ईश्वरासमान पूजा केली गेली. त्यामध्ये आता आपण जी माहिती पाहतो ती बोधिसत्वाची माहिती पाहायला लागलो. त्या बोधिसत्वात कोणते कोणते बोधिसत्व आहेत, तर अमिताभ बोधिसत्व, मैत्रीय बोधिसत्व, अवलोकितेश्वर बोधिसत्व, रत्नसंभव बोधिसत्व, अमोघ सिद्धी बोधिसत्व, वज्रपाणी बोधिसत्व, पद्मपाणी बोधिसत्व. तुम्ही अजिंठ्याच्या या लेणीमध्ये पद्मपाणी बोधिसत्व फार प्रसिद्ध आहेत, म्हणजे ज्यांच्या हातात कमळ आहे असे पद्मपाणी बोधिसत्व. असे या बोधिसत्वाला विविध नावाने पूजले जाऊ लागले. सामान्य लोकांना महायान संप्रदाय फार आवडू लागला. ते बोधिसत्वाला लोकोत्तर म्हणजे संसाराच्या पलीकडे, आसक्तीच्या, दुःखाच्या पलीकडे, जन्ममृत्यूच्या चक्रगतीच्या पुढे गेलेला त्याला लोकोत्तर असं म्हणतात, लोकोत्तर पुरुष मानतात. तर या संप्रदायाचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यामध्ये प्रज्ञापारमिता, अष्टसहस्त्रिका, सद्धर्म पुंडरीक, ललित विस्तार, लंकावतार, तथागत गुह्यक इत्यादी ग्रंथ असून यामध्ये सद्धम्म पुंडरीक या ग्रंथात बुद्धाची अवलोकितेश्वर या रूपाचे वर्णन आणि महत्त्व सांगितले आहे. यात असे म्हटले आहे की भगवान बुद्ध नाना रूपांनी वेळोवेळी प्रकट होऊन लोकहितासाठी उपदेश करतात. ते अमर आहेत, त्यांना ईश्वर स्वरूप मानलेले आहे. बोधिसत्वामध्ये सर्व प्राणीमात्राबद्दल करुणा असते. ते संसारात राहून सुद्धा संसाराविषयी आसक्तीचा प्रभाव त्यांच्यावर नसतो. त्यांची तुलना चिखलातील कमळासारखी केली आहे. ज्याप्रमाणे चिखलाचा कोणताच गुणधर्म कमळाला न लागता ते निर्मळ राहते, त्याचप्रमाणे बोधिसत्व असतो. बोधिसत्व लोकांच्या सेवेसाठी जन्म घेत असतात. महायान संप्रदायात बुद्धाला ईश्वराचे रूप मानल्यामुळे ईश्वर भक्तीला अधिक महत्त्व आहे. जर खऱ्या प्रेमाने बुद्धाला फक्त एकच फूल अर्पण केले तर अनेक सुखाची प्राप्ती होते. अशा प्रकारे बुद्धाला ईश्वराच्या रूपात प्रतिष्ठित केले आहे. तर हा महायान संप्रदाय या बुद्धाला बोधिसत्वाच्या रूपात पूजणारा आहे. आता दुसरा जो संप्रदाय आहे तो आहे हीनयान. त्यालाच थेरवाद किंवा स्थविरवाद असेही म्हणतात. आता हीनयान म्हणजे लहान यान. आता यान म्हणजे रथ किंवा त्याचा एक मार्ग. विनयाचे नियम पूर्णतः पाळणारे जे स्थविर संख्येने अल्प होते व नवीन नियमांना शिथिल करून त्यांना उत्तेजन देणारे तरुण भिक्खू बहुसंख्य असल्यामुळे अल्पसंख्याकांना हीनयान म्हणून संबोधू लागले. भगवान बुद्धांनी स्वतःच्या शरीराला मनुष्यमात्राचे शरीर मानून सर्वांस उपदेश केला. त्यानुसार स्थविर देखील भगवंताच्या शरीरास नैसर्गिकच मानत. हीनयान संप्रदायात स्वतः केलेल्या कर्मावरच प्रगतीचा भर दिला आहे. आधुनिक विज्ञानाशी हीनयानाचे धर्मतत्व तंतोतंत जुळते. हीनयान संप्रदायाला निर्वाणाप्रत नेणारा मार्ग किंवा संसार चक्राच्या अंती नेणारा लोकोत्तर मार्ग म्हटले आहे. या भवचक्रातून सुटका होण्यासाठी तृष्णेचा नाश करणे आवश्यक आहे. भगवान बुद्ध हे देव नाहीत किंवा कोणी अतिमानवी व्यक्ती नाहीत, तर ते एक तत्वचिंतक आहेत.
हीनयान संप्रदायात ईश्वराची सत्ता मानली जात नाही, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार फळ प्राप्त करत असतो. हीनयान संप्रदायाचे जीवनाचे अंतिम लक्ष्य अर्हत होणे आहे. आता अर्हत म्हणजे काय, तर आध्यात्मिक आणि बौद्धिक विकासाची परमोच्च अवस्था ज्यांनी प्राप्त केली त्यांना अर्हंत म्हणतात. सर्व चित्तमलापासून व जन्ममरणाच्या फेऱ्यापासून मुक्त झालेला बुद्धाच्या उपदेशानुसार मनुष्य ह्याच जन्मी आणि जिवंतपणीच अर्हत होऊ शकतो, म्हणजेच जिवंतपणे निर्वाण प्राप्त करू शकतो. त्याला अर्हत असे म्हटलेले आहे. आता हीनयान संप्रदायात ईश्वराची सत्ता मानली जात नाही, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार फळ प्राप्त करत असतो आणि त्यांचं अंतिम लक्ष्य काय आहे, अर्हत होणे म्हणजेच निर्वाण प्राप्त करणे. यासाठी बुद्धाच्या 4 आर्य सत्याचे चिंतन करणे आवश्यक आहे. स्वतः अत्तदीप भव या तत्वानुसार राहावे असे आहे. या संप्रदायात भिक्खू अथवा संन्यासी जीवन मार्गात इच्छा वासना यापासून विरत राहण्याचे समर्थन केले आहे. या संप्रदायात भगवान बुद्धांना महात्म्याच्या रूपात स्वीकारले आहे. आता यापुढील आपण मुद्द्याचा विचार करणार आहोत. तो मुद्दा आहे बौद्ध दर्शन आणि प्रमाण मीमांसा. बौद्ध दर्शन आणि प्रमाण मीमांसा हे भगवान बुद्धाच्या शिकवणीवर आधारित आहेत. यामध्ये 2 प्रमाण मानले आहेत, एक प्रत्यक्ष प्रमाण आणि दुसरे अनुमान प्रमाण. हे ज्ञान प्राप्तीचे साधन मानले आहेत. अनित्य, अनात्म, दुःख हे बौद्ध तत्वज्ञान अनिश्वरवादी आहेत. आता यामध्ये आपण अनित्यवाद पाहू. अनित्यवाद म्हणजे काय, तर विश्वातील सर्व गोष्टी क्षणिक आहेत आणि परिवर्तनशील आहेत. जगातील प्रत्येक गोष्ट बदलत आहे. कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी म्हणजे शाश्वत नाही. कोणतीच वस्तू स्थिर नाही. उदाहरणार्थ निर्माण होणे, विकास होणे, शेवटी नष्ट होणे हे बदलणारे चक्र सतत चालू आहे. केवळ वस्तूच बदलतात असे नसून मनुष्य प्राण्याच्या भावना, विचार, जाणीवा क्षणोक्षणी बदलत असतात. थोडक्यात असे की या पृथ्वीतलावर काहीच शाश्वत नाही किंवा शाश्वत नसून बदल हाच शाश्वत नियम आहे. हा बुद्धाचा अनित्यवाद आहे. पुढे अनात्मवाद. अनात्मवाद म्हणजे बुद्ध असे मानतात की मानवी शरीर पंचस्कंधांनी बनलेले आहे. त्याच्यामध्ये आहे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. या 5 स्कंधांनी आपलं हे शरीर बनलेलं आहे. तर यामध्ये आहे संज्ञा म्हणजे संस्कार, रूप म्हणजे शरीर. शरीर कोणतं, तर भौतिक गुणाने युक्त असलेलं शरीर. वेदना म्हणजे आपल्या शरीरात होत असलेल्या संवेदना. संज्ञा म्हणजे काय, तर जाणीव. संस्कार म्हणजे मनाने दिलेली प्रतिक्रिया किंवा मनाचा कल. आणि विज्ञान म्हणजे सायन्स नाही तर मानसिक शक्ती किंवा जाणीव. या शरीरात कोणी आत्मा, मी किंवा अहं किंवा कर्ता कोणीच निवास करत नाही. प्रत्येक गोष्ट एकमेकावर अवलंबून आहे. कारण असल्याशिवाय कार्य घडतच नाही. म्हणजे कोणताच घटक स्वतंत्र किंवा कायमस्वरूपी राहू शकत नाही. थोडक्यात शरीरात आत्मा नावाची कोणती वस्तू स्वतंत्र अस्तित्व दाखवूच शकत नाही. पुढचा मुद्दा आहे दुःखवाद. जीवनात दुःख आहे म्हणजे जन्मही दुःख आहे, वृद्धत्वही दुःख आहे, रोग दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रिय व्यक्तीचा वियोग हाही दुःखच आहे, अप्रिय व्यक्तीचा संयोग हेही दुःखच आहे. हे बुद्धांनी 4 आर्य सत्यामधून सांगितले आहे.
सर्व दुःखाचे कारण मात्र तृष्णाच आहे. बुद्धाचा दृष्टिकोन निराशावादी नाही तर वास्तववादी आहे. दुःखाचे कारण समजून त्यावर उपाय करणे म्हणजे आशावाद आणि वास्तववाद. हाच विचार बुद्धाने सांगितला आहे. दुःखमुक्तीसाठी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. थोडक्यात बुद्धाचा दुःखवाद हा मानवी जीवनातील दुःखाच्या वास्तवाला मान्य करून त्यातून कायमस्वरूपी मुक्त होण्याचा निर्वाणाचा मार्ग आहे. आपण आता शेवटचा मुद्दा पाहणार आहोत, बौद्ध दर्शन आणि प्रमुख सिद्धांत. मित्रांनो, बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद इत्यादी सिद्धांत आहेत. तर आता आपण प्रतित्य समुत्पाद, यालाच पाली भाषेमध्ये पटिच्च समुत्पाद असेही म्हणतात. 4 आर्य सत्याबरोबर महत्त्वाच्या तत्वांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे तत्व म्हणजे प्रतित्य समुत्पाद होय. हा भगवान बुद्धाच्या शिकवणीचा मूलभूत सिद्धांत आहे. तो पूर्णतः विज्ञानावर आधारित असून अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. जन्म घेणे हेच जरा मरणाचे कारण आहे ते असे. अविद्येपासून संस्कार निर्माण होतात. म्हणजे अविद्या म्हणजे नैसर्गिक गोष्टीच्या सत्याविषयीचं अज्ञान, त्याला अविद्या म्हटलेलं आहे. आता संस्कारामुळे विज्ञान निर्माण होते. तर संस्कार म्हणजे कारणामुळे होणारे कार्य. या विज्ञानामुळे नामरूप तयार होते. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. या नामरूपामुळे षडायतन म्हणजे काय? 6 इंद्रिय, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा आणि 6वे इंद्रिय मन आहे. या षडायतनामुळे स्पर्श होतो. स्पर्श म्हणजे संपर्क होणे. या स्पर्शामुळे वेदना निर्माण होतात. आता वेदना ह्या सुखद, दुःखद किंवा असुखद किंवा अदुःखद असू शकतात. या वेदनेमुळे तृष्णा निर्माण होते. तृष्णा म्हणजे सर्व इंद्रियाद्वारे होणारी सुखद अनुभूती. या तृष्णेमुळेच उपादान निर्माण होतात. उपादान म्हणजे सुख उपभोगण्याची तीव्र इच्छा. त्या इच्छेला जे चिटकून राहणे त्याला उपादान असं म्हटलेलं आहे. या उपादानामुळे भव निर्माण होतात. भव म्हणजे त्याला चिटकून राहणे. आणि या भवामुळे जाती निर्माण होतात. या जातीमुळे जन्माचे चक्र चालू राहते. आणि या जातीमुळेच जरा, मरण, दुःख, शोक, चिंता, निराशा याची उत्पत्ती होते. असे ह्या 12 कड्या दुःखाच्या बुद्धाने सांगितलेल्या आहेत. आता क्षणिकवाद म्हणजे प्रतित्य समुत्पादानुसार प्रत्येक वस्तू कारणामुळेच होते. इदं सती इदं होती, इदं असती इदं न होती. याचा अर्थ असा आहे, कारण असल्यावरच कार्य घडते, कारण नसल्यास कार्य घडत नाही. कारण नष्ट केले तर वस्तुनाश होतो. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकच वस्तू नष्ट होणारी आहे. प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. क्षणिकवाद हे अनित्यवादाचे विकसित रूप आहे. क्षणिकवादानुसार प्रत्येक वस्तूचे अस्तित्व क्षणिक असते आणि क्षणभंगूर असते. आता पाहूयात आपण अनात्मवादाचा सिद्धांत. बुद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार या संसारातील प्रत्येक वस्तू क्षणिक आहे. कोणतीही वस्तू 2 क्षणामध्ये सारखी राहू शकत नाही. उदाहरणार्थ, नदीचे वाहते पाणी, एकदा पाहिले ते पाणी आणि दुसऱ्यांदा पाहिले ते पाणी, या 2 क्षणातील पाणी सारखे नसते. कारण नदीच्या पाण्याच्या थेंबात सतत परिवर्तन होत असते. म्हणून या विश्वात कोणी आत्मा
किंवा आत्म्यासारखी कोणतीच वस्तू नाही. फक्त मन आणि मनाचे अस्तित्व मानले आहे, कारण मनाची अनुभूती घेता येते, ती आत्म्याची घेता येत नाही. आता त्या पुढचा सिद्धांत आहे अनिश्वरवाद. बुद्धाने ईश्वर नाकारला आहे. बुद्धाच्या मते हा संसार ईश्वरामुळे चालत नसून प्रतित्य समुत्पाद या नियमानुसारच चालतो. सारे विश्व उत्पन्न आणि नाश या नियमानुसारच आहे. या विश्वातील सर्व वस्तू कार्यकारणांचीच शृंखला आहे. कोणतीच वस्तू किंवा घटक कारणाशिवाय घडतच नाही. पशुपक्षी, वनस्पती, मानव ही सर्व सृष्टी कार्य करण्याच्या नियमाशी अंतर्भूत आहे. शेवटचा यामध्ये सिद्धांत आहे निर्वाण. त्यालाच पालीमध्ये निब्बान असेही म्हणतात. इतर धर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे बौद्ध तत्त्वज्ञानात ऐहिक अस्तित्वापासून शाश्वत मुक्ती ही मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय ठरवले आहे. त्यास निर्वाण म्हटले आहे. मनाच्या विश्रांतीची अवस्था म्हणजे इच्छा, लालसा, दुःखाच्या अभावाची अवस्था याला आर्य अष्टांगिक मार्ग किंवा मध्यम मार्ग म्हणतात. निर्वाण म्हणजे मनाच्या विकारापासून मुक्ती. निर्वाण हे आर्य अष्टांगिक मार्गातील अंतिम लक्ष्य आहे. मनाचे विकार नष्ट झाले म्हणजे त्या पुढील जीवन निर्वाणाच्या स्थितीमध्ये सुखाने जगता येते. निर्वाण प्राप्तीचा उद्देश समोर ठेवून कुशल कर्म करत राहिल्याने आणि कालांतराने तृष्णा हळूहळू नष्ट होत जाऊन मनुष्यास निर्वाणाची प्राप्ती होते. या पृथ्वीवर जिवंतपणीच प्रत्येकाला निर्वाणाची अवस्था प्राप्त होऊ शकते. निब्बान परम सुखम. निर्वाण म्हणजे दुःखरहित परम आनंद आहे. राग, द्वेष आणि मोह हे 3 अग्नी विझवून टाकणे, त्याच्यापासून विमुक्त होणे म्हणजेच निर्वाण होय. या ठिकाणी आपण बौद्ध दर्शनातील विविध मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. तुम्हाला हे समजलं असेलच. आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.